प्रेक्षक हो संत लीला करतात, त्यावरून ग्रंथ बनतात, भक्त ग्रंथ वाचतात आणि संशोधक ग्रंथांवर संशोधन करतात आणि पुढे येतो लवकर न पटणारा न पचणारा संतांचा अज्ञात इतिहास। श्री गजानन विजय या ग्रंथात गजानन महाराज शेगावी दृष्टीस पडल्याचा उल्लेख आहे आणि याच कारणाने भक्त संशोधक झाले आणि शोधून काढला तो अज्ञात इतिहास। त्यांच्या अथक प्रयत्नांनी या व्हिडिओमध्ये आपण गजानन महाराजांची डॉक्युमेंटरी त्यांच्या जन्मापासून पाहणार आहोत। या व्हिडिओचे एकूण एक पुरावे व्हिडिओ संपल्यानंतर आपण डिस्क्रिप्शन मध्ये पाहू शकता। तर सुरुवात करूयात श्री गजानन महाराजांचा डॉक्युमेंटरी व्हिडिओ। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका येथील थळ या छोट्याशा गावात भवानीराम साबळे यांच्या कुटुंबात श्री गजानन महाराजांचा जन्म झाला। गजानन महाराजांना जन्मतःच अष्टसिद्धी प्राप्त होती। श्री भवानीराम साबळे यांनी या बाळाचे नाव गणोबा असे ठेवले। बालवयापासूनच गणोबा अंगावर वस्त्र ठेवीत नसत, कुणी वस्त्र घालून दिले तर काढून फेकून देत। कित्येकदा कपड्यांच्या चिंध्या चिंध्या करून बाबळीच्या झाडाला लटकवीत। गणा नेहमी दिगंबर राहत। कुणाच्याही घरात निर्वस्त्र जाणाऱ्या गणाची तक्रार भवानीरामांकडे कुणी केली की भवानीराम गणोबाला बिना झरोक्याच्या अंधार खोलीत डांबून ठेवत। बाहेरून कुलूप लावून अंगणात येताच गणोबा अंगणात खेळताना दिसे। पुन्हा खोलीत जाऊन बघतात तर काय, कोपऱ्यात बसलेला गणोबा तिरक्या नजरेने वडिलांकडे बघून हसताना दिसे। श्री गजानन महाराजांच्या बाललीला देखील अनेक आहेत। गणोबाकडे मुलं शिदोऱ्या घेऊन येत। खेळतानाच अलौकिक योग सामर्थ्याच्या बळावर गणोबा सर्वांना देहू, आळंदी, पंढरपूर इथल्या यात्रा घडवत। एक दिवस गणोबा धामणगाव बढे मार्गावरील कोऱ्हाळा या गावी आले। येथे एक दैवी विहीर आहे। मनोकामना पूर्ण झाल्यावर तेथे भोजनदान देण्याची प्रथा आहे। एक दिवस तेथे भोजनदान सुरू होते। गणोबानेही लाडू वाढायला घेतले तेव्हा लोक चेष्टेने म्हणाले, अरे तूप संपलंय, लाडू काय वाढतो, तूप वाढ तूप। हे ऐकून गणाने न भूतो न भविष्यती अशी लीला केली। ती विहीर तुपाने काठोकाठ भरली। सर्वजण जेवून तृप्त झाल्यानंतर विहिरीत पुन्हा मधुर जल दिसू लागले। आजही ईश्वराची बारी म्हणून ही विहीर प्रसिद्ध आहे। एकदा गणोबा पान्हेरा गावाच्या रामभाऊ बायस्कार यांच्या शेतात गेले। मुख्य रस्त्यापासून 1 किलोमीटर अंतरावर सर्वे क्रमांक 21 मध्ये हे शेत आहे। गणोबा शेतात गेले तेव्हा रामभाऊ शेत नांगरत होते। गणोबाला पाहून बैल बुजले आणि दावे सोडून पळाले। रामभाऊंना गणोबाचा फार राग आला। सोटा घेऊन ते मारायला धावले तर गणोबा गुप्त झाले। बैलांना शोधत रामभाऊ घरी आले तर दोन्ही बैल गोठ्यात एका लहान मुलाने बैल आणून बांधले असे घरच्यांनी सांगितल्यानंतर रामभाऊंना आश्चर्य वाटले। ते बैलांना घेऊन शेतात आले। तो सर्व शेत व्यवस्थित नांगरलेलं पाहून त्यांना आश्चर्य